सर्वात क्रांतिकारी तंत्रज्ञान म्हणजे क्वांटम टेक्नॉलॉजी। समोर दोन दरवाजे आहेत, कोणता दरवाजा उघडायचा हे ठरवत असताना क्वांटम युग सांगते की एकाच वेळी दोन्ही दरवाजे उघडे आहेत। होय, हेच आहे क्वांटम विश्वाचं अनोखं तत्व। इथे शंका ही संधी बनते आणि अनिश्चितता हीच खरी शक्ती ठरते। आपण अशा युगात प्रवेश करत आहोत जिथे विचारांची मर्यादा नाही आणि शक्यतांचा आकाश असीम आहे। नमस्कार, माझे नाव कुणाल काशीनाथ महाले, कॉम्रेड नाना माडुसरे माध्यमिक विद्यालय आंबोली इयत्ता 10वीचा विद्यार्थी। अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आणि आपल्या समोर विषय मांडतोय क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता आणि आव्हाने। प्राचीन ऋषींच्या मंत्रांपासून ते आधुनिक वैज्ञानिकांच्या लॅबपर्यंतचा हा मानव जातीचा प्रवास एकाच गोष्टीकडे नेहमी लक्ष वेधतो आहे, ते म्हणजे आपण विश्व कसे समजतो। परमाणूच्या आत खोलवर डोकावणाऱ्या संशोधनाने आज आपल्याला एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे, ते म्हणजे क्वांटम युग। आजचा मानव क्वांटम कॉम्प्युटर घडवतोय। क्वांटम इंटरनेट जरी स्वप्नवत वाटत असलं तरी ते विकसित होऊ लागलं आहे व औषध निर्मिती करत आहे। क्वांटम म्हणजे सूक्ष्म पातळीवर घडणारी प्रक्रिया, त्यातील संभाव्यता आणि आव्हाने। आज विज्ञानाचा रस क्वांटम युगात प्रवेश करत आहे। आता आपण आव्हाने बघूया। आता आपण संभाव्यता बघूया। 1. क्वांटम कॉम्प्युटर। पारंपरिक संगणक बीटवर काम करतं, तर क्वांटम संगणक क्यूबिट वापरतो, म्हणून हे अतिशय वेगवान ठरतात आणि जलद गतीने गणना करू शकतात। उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता सुधारणे, तसेच नवीन औषधांची चाचणी करणे इत्यादी। 2. क्वांटम इंटरनेट। क्वांटम इंटिग्रेमेंट याच्या मदतीने माहिती एका क्षणात दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवली जाते, हॅकिंग होत नाही। उदाहरणार्थ लष्करी व गुप्त माहितीचं सुरक्षित प्रसारण। 3. क्वांटम औषध निर्मिती। क्वांटम सिम्युलेशनमुळे शरीरातील पेशी, प्रोटीन, DNA यांचे अधिक अचूक मॉडेल तयार करता येतील व कर्करोग, अल्झायमर अशा आजारांवर चांगले उपाय शोधता येतील। 4. अंतराळ संशोधनात झपाटलेली प्रगती। क्वांटम तत्वाचा वापर करून अंतराळ यानाचे नेव्हिगेशन, डाटा ट्रान्सफर तसेच ग्रहांवरील प्रतिकूल स्थिती समजण्यास अधिक मदत होईल। 5. आर्थिक धोरणे व गुंतवणुकीतील अचूक अंदाज। त्याचबरोबर 6. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये प्रचंड वाढ। क्वांटम कम्प्युटिंगमुळे AI ची शिकण्याची क्षमता दुपटीने वाढेल, त्यामुळे रोबोट यंत्रणा अधिक हुशार व संवेदनशील बनतील। 7. ऊर्जेचा नवा शोध व टिकाऊ विकास। क्वांटम तत्वाचा वापर करून स्वच्छ अशी सौर ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते, उदाहरणार्थ झिरो लॉस वीज वाहतूक। 8. गेमिंग आणि व्हर्च्युअल रियालिटीमध्ये नवा आयाम। क्वांटम प्रोसेसर्समुळे गेम्स अधिक वास्तववादी व उत्तरदायी होतील, उदाहरणार्थ मानवी मेंदूच्या हालचालींवर गेमिंग कंट्रोल। यानंतर क्वांटम भौतिकशास्त्रातील आपण आव्हाने बघूया। 1. तांत्रिक जटिलता। क्वांटम संगणक हे पारंपरिक संगणकापेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीने काम करतं। त्यातील क्यूबिट्स हे अतिशय नाजूक असतात, त्यामुळे त्याचं तापमान आणि प्रोग्रामिंग करणं खूप कठीण आहे। 2. सायबर सुरक्षेवरील धोका। जर क्वांटम संगणक पूर्ण क्षमतेने तयार झाला तर ते सध्याचे सुरक्षा कोड सहज फोडू शकेल। यामुळे राष्ट्रीय, बँकिंग, वैयक्तिक गोपनीयता यावर गंभीर धोका निर्माण होईल। 3. नैतिक आणि कायदेशीर प्रश्न। जर क्वांटम संगणकाचे गैरवापर म्हणजे मोठ्या प्रमाणात डेटा चोरणे, तसेच युद्धांमध्ये याचा वापर होऊ शकतो, त्यासाठी योग्य नियमांची गरज आहे। 4. खर्चिक संशोधन आणि मर्यादित प्रवेश। क्वांटम संगणक तयार करणे आणि चालवणे अत्यंत महाग आहे। 5. शिक्षण, मानव संसाधनांची कमतरता। आजही क्वांटम कोडिंग, क्वांटम फिजिक्स ही क्षेत्रे बहुतेकांसाठी गूढ आहेत,
यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. 6. सामाजिक विषमता वाढण्याचा धोका. क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे विकसित देश व विकसनशील देश या देशांमध्ये टेक्नॉलॉजी गॅप अजूनच वाढेल. 7. AI आणि क्वांटम यांचे एकत्रित आव्हान. जर क्वांटम आणि AI जर एकत्र आले तर मानवी नियंत्रणाच्या पलीकडे जाऊ शकणाऱ्या प्रणाली तयार होऊ शकतात. 8. व्यावसायिक वापरातील अडचणी. क्वांटम युग हे सृष्टीच्या अनभिन्न पातळीवरील ज्ञानाकडे वाटचाल आहे. संभाव्यता अफाट आहे, परंतु आव्हानांचा पण सामना करावा लागेल. शिक्षक, विद्यार्थी, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आपण जर सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न केले तर हे युग मानव जातीच्या कल्याणाचे महत्त्वाचे साधन ठरेल. धन्यवाद. जय हिंद.